विषय असा होता, माझ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं एक आदरणीय व्यक्ती म्हणजे स्वर्गीय आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी. मी पक्षाचं समर्थन आणि नेत्याचं भाषण सांगायला इथे उभी नाही, पण त्या माणसाची राष्ट्राविषयी निष्ठा किती होती पा. हल्ली निष्ठा जाऊ द्या, निष्ठा निष्ठीच चालू आहे नुसती. अशा लोकांना निष्ठा कळत नसते. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले, ए अमर भूमी, ए समर भूमी, ए वीरों की भूमी, ए शूरों की भूमी, ये राणा की भूमि, ये शिवा की भूमि, लक्ष्मी की भूमि, ये पद्मिनी की भूमि, ये सरदार की भूमि, ये किरदार की भूमि. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए. और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारी अस्थियों को निकाल कर कोई कान से लगाएगा तो मरने के बाद हमारे अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की भारत माता की जय. हर 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 हर. मागच्या झोपल्या का काय? तुम्ही जागे आहेत ना? का पुढच्यानीच बोलणं कंपल्सरी? विठ्ठल 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 विठ्ठल. जगात भारत पवित्र आहे आणि भारतात महाराष्ट्र महान आहे. मिरॅकल या महाराष्ट्रामध्ये 4 गोष्टी ज्या इतरत्र आपल्याला शोधूनही सापडणार नाही. पहिली गोष्ट येथे संत, दुसरी गोष्ट महाराष्ट्रात ग्रंथ, तिसरी गोष्ट पंथ, चौथी गोष्ट भगवंत. येथे ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत, येथे गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, येथे वारकरी संप्रदायासारखा पंथ आणि येथे पंढरीश परमात्म्यासारखा भगवंत. महाराष्ट्राच्या अध्यात्मावरती खरोखर काही गोष्टीचे खरंच उपकार आहेत, ते मानावेच लागतील. या महाराष्ट्रावरती काही गोष्टीचे उपकार आहेत. पहिले उपकार आहेत वडाचे, दुसरे उपकार आहेत गडांचे आणि तिसरे उपकार आहेत फडांचे. विठ्ठल पहिले उपकार या महाराष्ट्रामध्ये ज्या वटवृक्षाचे वडाचे उपकार आहेत. तो वड म्हणजे स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. वाजवा ना आता जोरदार. सद्गुरु स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजांचा अवतार जर झाला नसता तर महाराष्ट्रात ही वारकरी परंपरा आपल्याला पाहायलाच मिळाली नसती. वारकरी संप्रदायाचा झेंडा आटके पार फडकवण्यात आला. जिकडे तिकडे वारकरी दिसू लागले. आज या महाराष्ट्रामध्ये जे धोत्र दिसत आहेत, महाराष्ट्रामध्ये जे टोपे दिसत आहेत, अजूनही वारकरी संप्रदायाची कृपा आहे म्हणून गावागावात तुम्हाला बांधलेले फेटे दिसत आहेत. इथं लोकांना फेटे म्हणजे काय, धोतर म्हणजे काय तर पुस्तकात सापडलं नसतं. आज धोतर ही परंपरा आज तगायत चालू ठेवली, धोतर आणि फेटा. आता बऱ्याच लोकांना वाटतं की महाराज लोक म्हणजे गावंढळ असतात, म्हणजे माणसाच्या कपड्यावरून त्याच्या विचाराची पातळी ठरवल्या जाते. कपड्याने स्टँडर्ड झाला म्हणून माणूस फार मोठा होत नाही, त्याचे विचारही डोक्यातले तेवढे समृद्ध लागतात. माझी विनंती इथं माता माऊल्यांना, बऱ्याच जणींनी आपले मुलं खेड्यातून शहरात नेल्यानंतर तुम्ही त्यांच्या हेअरस्टाईल बदलल्या. मला सांगा, हेअरस्टाईल बदलली पाहिजे आईनी लेकराची की त्याची हेअरस्टाईल बदलली पाहिजे? हेअरस्टाईल बदलली पाहिजे ना. हेअरस्टाईल बदलली म्हणून माणूस फार विद्वान होत नाही. अजून सांगू तोला मुलाचं वाक्य, तुम्ही ऐकताय का ग? सगळ्या ऐकताय ना? हा. 24 कॅरेटचं सोनं अंगावरती घातलं म्हणून माणूस फार मौल्यवान होत नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता त्याच्या चरित्रात आणि विचारात सुद्धा असावी लागते. विठ्ठल चंदनापेक्षा थोरांना केलेलं वंदन 100 पटीनं शीतल आहे. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीत श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीत श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ. नम्र झाला भूत तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा. हो नम्र झाला भूत तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा, कोणिले आनंदा आनंदा. हे नम्र झाला भूत तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा. नम्र झाला
फिरतील यात काय नवले. त्यावेळी वारकरी संप्रदायामध्ये नाथानंतर जर श्रीमंती लाभली असेल तर ती सद्गुरू राष्ट्रसंत भगवान बाबा यांना. महाराज लोक आता कोट घालतात, बाबा तेव्हा कोट घालत होते उभा. तेव्हा बाबांचं जे आयुष्य आणि जगणं हे राजवैभवी थाटात होतं. आपण मुळात त्या आईची लेकर आहोत. आपल्या माईच्या दारात सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणजे फार बरेच लोक महाराज लोकांच्या राहण्यावर, गाडीवर, त्यांच्या जगण्यावर जळतात. जळण्याचं अजिबात कारण नाही. वीर विठ्ठलाची गाडी, आम्ही लेकरच पांडुरंगाचे आहेत ना. वीर विठ्ठलाची गाडी, त्याचे लेकर तसे. अरे स्टँडर्ड माईबापाचे लेकर आहेत, आम्ही स्टँडर्डच आयुष्य जगलं पाहिजे ना. आता महाराज लोक हेलिकॉप्टर मध्ये, विमानात फिरले तर बऱ्याच लोकांच्या पोटात कळणी गती. आमच्या माऊलीच्या समाधी उत्सवाला सगळे देवलोक विमानातून फुलं फेकायला होते. फुलं फेकणाऱ्याला विमान होते. सुरवरांची दाटी, पुष्पांचा वर्षावर, स्वर्गाहुनी देव करीताती. जिथं फुलं फेकणारे हेलिकॉप्टर मध्ये, विचार करा वारकरी संप्रदायाची श्रीमंती आणि मोठेपण किती. विठ्ठल जगात सगळ्यात मोठी श्रीमंती वारकऱ्याला आहे. फक्त फुगीरपणा आपल्याकडे नाही. ही एक श्रीमंतीचे मनाचं मोठेपण आहे. महापुरी झाडे जाती, तेथला वाळे वाचती, हे अत्यंत साधे पण वारकरी संप्रदायाला पूज्यपाद कलियुगामध्ये ज्यांना शुकाचार्यांचा अवतार मानलं गेलं असे पूज्यपाद डोंगरेजी महाराज. हे काही न वाटेल की कुठे डोंगरा बिंगरातली होती का काय. ते कलियुगात ज्यांना भगवत पूज्यपाद शुकदेवजींचा अवतार मानलं गेलं. खरं तर डोंगरेजी महाराज वारकरी संप्रदायाचेही नव्हते आणि महाराष्ट्रातले नव्हते. पण महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं त्यांना फार मोठं आकर्षण होतं. ते म्हणायचे संप्रदाय बद्दल उद्गार काढायचे, आदमी जितना ज्यादा फैशन के कपडे पहनता है उतना ही वो दिल में पापी होता है. अरे इसीलिए तो महाराष्ट्र का वारकरी संप्रदाय सफेद कपडे पहनता है. वारकरी संप्रदायाची उंची भल्या भल्यांना कळाली. अजूनही काय ना वाटतं की आपण दुसऱ्याच्या याच्यात गेलं पाहिजे. जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय आले सुद्धा आणि उलटली सुद्धा, दुकानं लागली त्यांचे. पण जगात वारकरी संप्रदायाची बरोबरी करेल असा पंथ आणि संप्रदाय अजून तरी जन्माला आला नाही. विठ्ठल सगळ्या जाती धर्मात संत निर्माण केले विश्वमौली ज्ञानोबरायांनी. खरं तर एक नेता जर असला तर त्याला असं वाटतं बाकीचे नुसते कार्यकर्ते असावे, जिंदाबादच्या घोषणा द्यायला. येऊन येणार कोण, साहेबाशिवाय हाईच कोण. त्याला असं वाटतच नाही कोणत्या नेत्याला आयुष्यात आपल्या पुढे कोणी जावं आणि जाऊ देत नाही. हा मत सरच सोपा. मीच नेता असावा आणि बाकीच्यांनी फक्त प्रचार करावा आणि कार्यकर्ते असावं, ही नेत्याची अपेक्षा असते. पण माझ्या सहित या महाराष्ट्रातले सगळे नेते झाले पाहिजेत. जगात ही विचार करण्याची पातळी फक्त संप्रदाय आपण सारी करी देतात काळ. आपण सारी करी देतात काळ. सारी करी देतात काळ. आपण सारे करी देतात. तात्काळ बहुजन जाती धर्माच्या व्यक्तीला सुद्धा माऊली ज्ञानोबारायांनी शिष्यत्व दिलं. शिष्यत्व नाही करून घेतलं तर संतत्व दिलं. जाती जातीत संत उभे केले. 18 पगड जातीमध्ये माऊली ज्ञानोबारायांनी संत उभे केले.
पहिली उपकार या महाराष्ट्राच्या अध्यात्मावरती वडाचे. तो वड म्हणजे सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. दुसरे उपकार आहेत या महाराष्ट्राच्या अध्यात्मावरती फडांचे. हल्ली फडकरी म्हटलं ती एकूण एकाला लोक काहीही बोलतात. जीभ उचलून बोलायचं म्हणलं की कोणी कोणावरती काही टीका करून जातो. पण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी कीर्तन भजन सगळं बंद होतं, त्या कोरोनाच्या काळामध्ये दशमी एकादशी आणि द्वादशी या 3 दिवसाचा संप्रदायाचा कीर्तनाचा नियम जर कोणी चालू ठेवलेला असेल तर तो फक्त फडकऱ्यांनी चालू ठेवला. दशमी एकादशी आणि द्वादशी कीर्तनकार एक आणि वादक एक आणि असला तर एखादा विनेकरी, अशा तिघांमध्ये ज्यांनी 3 दिवसाची कीर्तनाची परंपरा चालू ठेवली संप्रदायाची, ते म्हणजे फडाचे उपकार आहेत. आणि तिसरे उपकार येतं महाराष्ट्राच्या अध्यात्मावरती, ते म्हणजे गडांचे. मग सगळ्यात मोठा सगळ्या गडांचा केंद्रबिंदू जर म्हटलं तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तो म्हणजे धौम्यगड आणि नंतर त्याचं नाव ते म्हणजे ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबांनी उभा केलेला तो म्हणजे भगवानगड. त्याचं नावच मला वाटतं यशवंतराव चव्हाणांनी केलेलं आहे. अगोदर धौम्यगड होता, पण ज्यावेळी समाज पाहिलं लाखोंच्या संख्येने येत होता तो बाबाच्या चरणावर वाकत होता, येत होता तो बाबाच्या. अरे एवढं मोठं वैभव एका ब्रह्मचारी पुरुषाचं, सामान्य एखाद्या मराठवाड्यातल्या माणसाचं एवढं मोठं वैभव आहे. किंमत पैशाला नाही, किंमत तुमच्या पदाला नाही. पदाला आहे पण अध्यात्मातल्या पदाला. तुमची साधनं किती दृढ आहे. आणि आजही तुम्ही लोक अशी पायाला लागत येत, आम्हाला तुमच्या संग फोटो काढून द्या. माझी एक विनंती तुम्हाला, फुकटचा सल्ला घरी घेऊन जा. डोकं टेकवतानाच विचार करायचा याला डोकं आहे का नाही. आपलं उठसूट बाबा महाराज आले तर पडा त्यांच्या पाय. तुमच्या पाय आमचे महिना आमच्याच घराला पाय लागत नाही तर इथं पंगत झाली का अगोदर. वाढणाऱ्याने जरा हात आखडून वाढी जा बरं का, हे ऐकायला पण बसवायचे आहेत आपल्याला. विठ्ठल 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 विठ्ठल. डोकं टेकवत असतानाच मस्तक ठेंगणा करिया संतांच्या चरणा. साधू संत आपले सद्गुरू मायबाप हे जर सोडले तर इतर कोणाही उठसूट पडपाया उठसूट पडपाया उठसूट, हे चुकीची गोष्ट आहे. कुणाच्याही चरणी नतमस्तक होऊ नका. परमार्थामध्ये अधिकार लागतो. परमार्थामध्ये जसं जसं तुमचं वय वाढतं तसा तसा अधिकार वाढत चालतो. विठ्ठल अनेक गडांचे उपकार आहेत. त्यामध्ये श्री संत भगवान बाबांचा भगवानगड, त्यानंतर मच्छिंद्रनाथ गड असेल, गैनीनाथ गड असेल, आपला भीमसिंहगड, अनेक गड आहेत. मला सुचवत चला तुम्ही नावाशे. आणि जे उडे गड आहेत बहुतांश बीड जिल्ह्याच्या परिसरामध्ये हे गडांचा विस्तार झालेला आहे. बीड जिल्हा म्हणजे गडांचा जिल्हा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. की महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त जर गड असतील भक्तीच्या क्षेत्रामध्ये आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये तर सर्वाधिक अध्यात्मात उपकार येते बीड जिल्ह्यातल्या गडांचे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा परमपवित्र महाराष्ट्रात, आणि त्यातही श्री गुरूंच्या मुखातलं वाक्य माझ्या, महाराष्ट्रात भक्तीचं अंतःकरण असेल तर तो मराठवाडा आहे. मराठवाड्यासारखी भक्ती इतकी श्रद्धाळू लोक तुम्हाला कुठे शोधूनही सापडणार नाही इतर प्रांतांमध्ये जर गेलात तर. अशा पवित्र महाराष्ट्रात साधूंच्या संतांच्या भूमीत तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्राणी जन्माला घालताना आडवे जन्माला घातले. मांजर, कुत्र, बैल आणि माणूस. देवाला वाटलं याला निवडणुकीला पुढे चालू उभं करायचंच आपल्याला, याला आधीच उभा करून दिलेलं बरं. अजून दुसरा भाग सांगू का. देवाला वाटलं उभे जन्माला घातले तरी इतके आडमुठ्यात शिरत येतं. हे आडवे जन्माला घातले तर हे पार्किंग सुद्धा होऊ द्यायचे नाही. हे गेटवर बोर्ड लावतील, युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमेन, नो पार्किंग झोन 500 मीटर. कुत्र्यांपासून. विठ्ठल महत्वाच्या कामाला माणूस निघावा आणि जाऊ नाही पण त्याला जावी. कोण? आडवी बायको. सप्त्यात मजा आहे तुमची 3 टाइम, पण सप्ताह झालं की तुम्हाला तुकडा त्याच देणार येत. महत्वाच्या कामाला माणूस निघावून जाऊ नाही पण जावी त्याला. कोण? आडवी मांजर. हा थोडं मोठ्याने बोलायला मला ऐकायला कमी येतं. आणि तुमच्याकडून उत्तर नाही आलं का मला काही बी सुचत. मग
मांजर आडवी गेली तर इथं बसले तुम्ही सगळे इमानदारीनं सांगा, माणसाच्या मनात शंका निर्माण होत नाही? मांजर आडवी गेली तर माऊली श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. रामकृष्ण हरी म्हणा. 5 पावलं मागे चालायचंय चाला, नाही चालायचं चालू नका. रोज आम्हाला किती मांजरी आडव्या जातात तो रस्त्याने, आम्हाला लय लय आडव्या जातात. मांजर आडवी गेली, अंधश्रद्धा ठेवू नका. रामकृष्ण हरी म्हणा, पुढे चला. ते तुमचं काम 100% पूर्ण होणार, खात्रीनं सांगते मी. मांजर आडवी गेली तर काम पूर्ण होईल, पण त्याच कामाला एखादा 2 पायाचा बोक्या जर आडवा गेला तर हे चालू काम बंद पडते. तेवढे 2 पायाचे बोक्के नडते. माणूस मळका असाव, फक्त जळका नसाव कोणावरती. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. इतर प्राणी आडवे जन्माला घातले, माणूस उभा जन्माला घातला. हसता फक्त आपल्यालाच येतं आणि हात फक्त माणसाला दिले. पक्ष्यांना पायाचं त्या हाताचं रूपांतर पंखांमध्ये झालं. 2 पाय 2 पंख. प्राण्यांना त्या पायासहित अजून 2 पाय दिले, हाताचं पायातच रूपांतर आहे. प्राण्यांना 4 पाय आहेत, पक्ष्यांना ऍडव्हान्स 2 पंख आहेत. हात फक्त माणसालाच आहे, हसता फक्त माणसाला येतो. देवाने तुम्हाला मला इतर योनी निर्माण केलं, त्याच्यात माणसाच्या जन्माला घातलं. त्या पांडुरंगाचं आपल्यावरती प्रेम होतं आहे म्हणून तुम्हाला मला त्याने माणसाच्या जन्माला घातलं. जिनं जन्माला घातलं जगात, त्या आईच्या आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असते शेवटपर्यंत. ज्याने तिच्या सहित तुम्हाला मला जन्माला घातले विश्वात, त्या पांडुरंगाला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असेल. एकांतात बसून आपण कधीतरी इमानदारीने विचार केला पाहिजे या गोष्टीचा. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणम दानम, सत्यकंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणे किम प्रयोजनम. या 2 हाताची शोभा नेमकी सांगितली कशात? मला असं वाटतं या 2 हाताची शोभा मारुतीचे पार पाहून असे जीत पुला खाली घातले पाहिजे, वरून पूल बांधला पाहिजे. दरिद्री कुणीकडचे अख्ख्या गावात अख्खी मंदिरं बदनाम करून टाकली. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मला असं वाटतं या 2 हाताची शोभा कुठेतरी कोपरे कापरे रंगवण्यासाठी दिली का? या 2 हाताची शोभा, या 2 हाताची शोभा टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची लागून या पाया, विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. या 2 हाताची शोभा. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐशी संध्या काळ दे. देवा मला एक तरी ऐशी संध्या काळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये दान दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये दान दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे. ऐसे वरदान दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. तुझी कृपा गामध्ये ऐशी एक गाय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. हा देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ. देवा मला
टाळी वाजवा आणि भजन करा. एकदा वाजवा बरं मोकळ्या टाळ्या. विठ्ठल हॅलो विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हाताने टाळी वाजवून भजन करणं हाच खरा परमार्थ नाही. या दोन हाताने गरजूंना केलेली मदत तुम्हाला परमार्थाच्या वाटेने घेऊन जाणारी. ये जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. अरे वो वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. तुका म्हणे पार तुका म्हणे पार हे तुका म्हणे फार तुका म्हणे फार. थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझा भावा आहे देवा तुझा भावा आहे देवा. थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार. तुझा बाबा आहे देवा तुझा बाबा आहे देव आहे देवा तुझा भावा देव देव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार किंवा नका देऊ दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. आपल्याकडे खूप आहे पण एखाद्या श्रीमंताने एखाद्या गरीबाला गरिबीची दाई येऊन त्याच्यासाठी दिलेला 1 मिनिटाचा वेळ, श्रीमंताने गरीबासाठी दिलेली जबान आणि त्या श्रीमंत माणसाने गरीबासाठी दिलेली त्याची अनमोल किमतीची सही, त्या सहीमुळे त्या वेळेमुळे आणि त्याच्या जबानीमुळे कधी नव्हे ते आज एखाद्या गरीबाचं जर कल्याण होत असेल, भिवंडी जवळचं नाही, कधी नव्हे ते आज त्या गरीबाची जर चूल पेटत असेल, त्याच्या चुलीवर पुरण शिजत असेल आणि आपल्यामुळे त्या गरीबाला पुरणाचा गोड घास जर खायला मिळत असेल तर त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू आणि त्या गरीबाने अंतःकरणापासून त्या श्रीमंताला दिलेला आशीर्वाद, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबारायचं आणि गडावरच्या भगवान बाबाचं दर्शन त्या दिवशी तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. गरीब उनका कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. महाभारतात एक प्रसंग येतो. एकदा काय झालं, कर्ण महाराज दाढी करत होते, अंगराज कर्ण, आणि एक गरजू माणूस गेला, महाराज मरतो आता काहीतरी मला मदत करा. त्यावेळी कर्ण दाढी करत असताना त्याच्या डाव्या हाताला सोन्याची वाटी होती, गड्यानं जशी उचलली तशीच हातात दिली. नाव्यानं प्रश्न केला, महाराज दान करताना उजव्या हाताने करायचं असतं, उजव्या हाताने केलेलं दानच सपले, डाव्या हाताने दान केलं तर फळ मिळत नाही. त्यावर कर्णाचं उत्तर होतं, डाव्या हातातली सोन्याची वाटी उजव्या हातात घेऊन दान देईपर्यंत जर मीच मेलो तर माझाच प्राण गेला तर दान द्यायचं राहून जाईल. याला म्हणतात परोपकार. जगात जर माणूस सोडला ना तर सगळ्या गोष्टी परोपकारासाठी. विठ्ठल हॅलो विठ्ठला 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 विठ्ठला. कधी कधी जुनी माणसं म्हणतात आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही, दिवस आता बदलले. माऊली दिवस आहे तेच, आपली वागणूक बिघडत चालली, फक्त माणूस बदलत चालला. पूर्वीच्या काळी पहाणा, एखाद्याची लेकबाळ जर वाट लावायची असेल, मारुतीच्या मंदिराच्या पुढे अख्खं गाव तिला वाट लावायला असायचं. हे बरोबर बोलते ना मी? हे का तुम्ही फॉरेन वरून आल्याच? असं तर काही नाही ना, आत्ताच मुंबईवरून आले बाई मी, आत्ताच लंडन वरून आले, आत्ताच, हे असं काही नाही ना तुमचं? खेड्यातल्याच आहेत ना तुम्ही? आहे का? हा, माना हलवत चला. अजूनही आपल्याकडे खेड्यात लेकबाळ वाट लावायची असेल तर सगळं गाव असतं तिला. अक्षदा टाकायला पण आमंत्रण नाही, हा जेवायला पण तिला आमंत्रण लागतं, पण अक्षदा कोणाची लेकीबाळीला टाकतो आपण. लेकबाळ जर वाट लावायची असेल तर तिला अख्खं गाव वाट लावायला असतं. पूर्वी असायचं, लेक लोकांची असायची पण तिच्यासाठी रडत सगळं गाव होतं, सगळं गाव होतं. आता हल्ली असं झालंय, आता ती नवरीच रडत नाही त्याच्यामुळे बाकीच्यांनी रडायचा. म्हणजे हल्ली इतकं बदललेलं आहे की ती नवरदेव पाहायचं टेन्शन पण बापाला येऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. असं होतं कधी कधी, थंडीमुळे नेटवर्क जाम होतं.
काड्या कमी जास्त होत्या त्याच्या. कधी कधी काय होतं, टावर खाली रेंजच नसती हो. आमच्या परतूरला म्हण म्हणतात, कधी कधी विहिरी जवळचा वाफाच कोरडा राहतो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या दोन हाताची शोभा परोपकार करण्यासाठी कशात सांगितली पायाची शोभा? पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धीने. बाबांनी ताळागाळातला इकडचा वाडीवरचा वस्तीवरचा समाज सगळ्या जाती धर्मातील लोकांना गडाचं वारकरी बनवून पंढरपूरचं वारकरी केलं. कित्येक लोक पंढरपूरची वारी करतात, ज्यांच्या पिढ्यानं पिढ्या माळ माहीत नव्हती, ज्यांना एकादश कळत नव्हती. एकदा विनोबा भावेंनी विचारलं होतं बाबांना, एखादं पुस्तक लिहितात का? तुम्ही इतके तेजस्वी आहात, एवढे ओजस्वी आहात, एवढे विद्वान आहात, सामर्थ्य तुमच्यात आहे, तुमच्या पाठीमागे एवढा समाज आहे, एखादं पुस्तकच लिहू ना, पुस्तक प्रकाशित करूयात. त्यावेळी बाबांचं वाक्य होतं, मला पुस्तक मी लिहिल, पण लिहायला वेळ कोणाकडे? अजून कार्य खूप शिल्लक आहे. ताळागाळातला समाज आधी एकत्रित आणायचा आहे. मी समाज एकत्रित आणेल, पुढचे चरित्र लिहितील, पुढचे पुस्तक लिहितील. माझं गाव बाबांना माहिती, माझं माहेर टाकळी अंबड, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बाबा तुम्हाला माहिती, ते गाव सगळं मराठ्याचं आहे, पण मंदिर भगवान बाबाचं आहे तिथं. म्हणजे जाती जातीतला जो वाद आपल्यात पेटलेला आहे ना, तिथे आदिनाथ आप्पा म्हणून इकडचं महान व्यक्तिमत्व आहे. आणि ते आदिनाथ आप्पा बाबांच्या कृपांकिती असं म्हणतात की ते वारले होते, पण बाबांच्या कृपाप्रसादाने जिवंत झाले. ते 2-3 वर्ष तिथे आले. ते मंदिर वगैरे आहे तिथे, कल्याणपुरी महाराजांचं मठ आहे तिथं. पहिले गोसावी समाज तिथे राहायचा. आप्पा तिथे आले, तिथे शोध वगैरे लावला. 2-3 वर्षानंतर आप्पा शिव झाले ते. पण आप्पांच्या त्या नियोजनातून तिथं मंदिर उभारलं गेलं. वरती महादेवी आणि खाली ध्यान मंदिरासारखं आहे, आणि मूर्ती श्री संत सद्गुरू भगवान बाबा महाराजांची. अख्खं गाव त्या मूर्तीची पूजा करते. सगळं गाव तिथं दररोज दर्शनासाठी असतं. हे जातीपातीत आपण जे संत महंत वाटून घेतलेत, श्री संत सद्गुरू भगवान बाबांनी केवळ एका समाजासाठी त्यांना कार्य करता आलं असतं. फक्त वंजारी समाजासाठी नाही. साडी कोळी तिली तांबोळी कहार महार कुंभार चांभार वाणी नावी कैकाडी भिल हटकर धनगर, अनेक खेड्यापाड्यातील वाड्या वस्त्यांवर लमानी तांड्यावर सुद्धा त्यांनी वारकरी निर्माण केले. ही साधू संतांची अद्भुत क्रांती असते. जातीच्या पलीकडे जाऊन त्यांचं कार्य असतं. केवळ साधू संत एखाद्या जातीत जन्माला येतात, ते त्या जातीला पवित्र करून जातात, पण त्यांचं कार्य जातीपुरतं मर्यादित नसतं. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. मला वाटतं इथं बाबांचं चरित्र पण चालू आहे का? आम्ही आलो अगोदर काहीतरी चरित्र चालू होतं. आमच्या भागामध्ये मला वाटतं घनसांगवीकडे पिंपर खेडग काहीतरी नावचं गाव आहे. तिथं येडी बानू म्हणून जिची ओळख होती. अंगावरती कपडा तर जाऊ द्या, केसाला रेबीन पण ठेवत नव्हती. बाबांचा मुक्काम तिथे पडला. काल्याचं कीर्तन होऊन बाबा खाटावरती गादी टाकलेली होती, गादीवरती अशी बेडशीट टाकलेली होती. बाबा बसलेले होते. बाबांनी कोणासमोर कधी मागितलं नाही, पण भगवान गडाच्या गादीलाच आशीर्वाद आहे, लक्ष्मीकांत म्हणून ते वरदानच आहे. बाबा जर बसले तर पोत्यानं तिथं बाबांच्या पायावरती देणगी जमात होती, आणि हे सगळे भगवान गडाच्या जीर्णोद्धारासाठी आणि कामासाठी सगळा निधी जात होता. पूर्वीच्या लोकांची मानसिकता. ज्यावेळी नारायणगडावरून बाबा भगवान गडावरती आली, धौम्य गडावरती, राजवैभवातला हा महात्मा ज्यावेळी दगडावरती आंघोळ करत होता, लोक ढसढस रडत होते, पण भेटायला जाणारे कोणीतरी दगड घेऊन जायचं, 5 भाकरी घेऊन जायचं. हे पूर्वीच्या काळातल्या लोकांनी भोगलं, त्यांनी केलं, म्हणून आज एवढं मोठं वैभव निर्माण झालं. एका गावात काल्याचं कीर्तन चाललं होतं. पंगत बसली, कीर्तन संपलं, आणि ही येडी ज्यावेळी फिरू लागली, दात इचकू लागली, लोकांना पाहून हसू लागली. अंगावरती विवस्त्र, एकही वस्त्र अंगावरती नाही. ज्यावेळी पळत आली, ह्या पंक्तीतून त्या पंक्तीत पळायची, त्या पंक्तीतून ह्या पंक्तीत पळायची. पळत आली, ज्यावेळी बाबांच्या समोर येऊन उभी राहिली, बाबाची तिची दृष्टी नजरानजर झाली. कृपा कटाक्ष न्याहाळिले. संताच्या नजरेत किती सामर्थ्य असतं पहा. आपण सारिके करीती तात्काळ, त्यांच्या नजरेत सुद्धा अनुग्रह देण्याची ताकद असते. त्यांच्या नजरेत सुद्धा इतकं सामर्थ्य. प्रत्यक्ष ते संत किती पवित्र असतील. ज्यावेळी नजर टाकली, शांत झाली ती. हात लावू नका,
बाई असं तुझं वेड्यासारखं फिरणं बरं दिसतंय का? बघ ना सगळ्या बाया कशा पदर घेऊन पंक्तीला चापून चोपून बसलेले आहेत आणि तू असे विवस्त्र अवस्थेत फिरते. तुझं हे फिरणं शोभतंय तुला? ज्या बेडशीट वर बाबा बसलेले होते गादीवरती, बेडशीट हाताने घेतलं, ते गुंडाळला ना जसं अंगावरती फेकलं. काय ते येड्याला बुद्धी आली कुठून? स्तब्ध झाली ती. फेकलेलं बेडशीट तिने अंगावर घेतलं, अंगावर पांघरून घातलं. सगळ्या डॉक्टरांनी तपासून सांगितलं तिच्या मेंदूतच फॉल्ट आहे, ही आयुष्यभर सुधरू शकत नाही, ही वेडी तर वेडीच राहणार आहे. सगळ्या डॉक्टरांनी तिच्यासाठी हे शेवटचं दिलेलं वाक्य होतं, ही वेडीच आहे, ही शहाण्या माणसासारखी कधीच होऊ शकत नाही ना वागू शकत नाही. पण त्या क्षणापासून बाबांची दृष्टिक्षेप आणि नजरेचं सामर्थ्य, दृष्टीचं सामर्थ्य, येडी असणारी ती बाई, आडनाव जाई बाई, येडी असणारी बाई पण साधूचा नुसता नजर पडली, कृपा कटाक्ष तिच्या नजरेनं तिनं निहाळलं, त्या क्षणात पासून त्या बाईत बदल झाला. वेडी असणारी बाई शहाण्यासारखं वागू लागली. तिथून पुढे बाबांनी माझ्या अंगावरती बेडशीट फेकलं, मी वेगळं वस्त्र परिधान करणार नाही. त्या दिवशीपासून ती बाई एक बेडशीट खराब झाले की दुसरे बेडशीट, ते बेडशीट खराब झालं की गळ्याला तिची गाठ मारायची. आजन्मतीनं बेडशीट अंगावरती परिधान केलं. त्या क्षणापासून बाबाच्या भगवानगडाच्या दिंडीतून ती पंढरपूरची वारकरी झाली. आणि असं म्हणता 45 का 50 वर्ष त्या बाईने अखंड पंढरपूरची वारी केली. जिला लोक येडी भामी म्हणत होते, त्या बाईला परिसरातले लोक नाही तर सगळ्या महाराष्ट्रातले ज्यांना ज्यांना भगवान बाबाचं चरित्र परिचित आहे त्यांना सगळे बाई हरिभक्त पारायण भामाबाई जाई बाई असं म्हणू लागले.